ज्येष्ठ महिन्याची पहिली पौर्णिमा म्हणजेच आपण महिला मोठ्या उत्साहाने साजरी करतो ती वटपौर्णिमा. पण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का केली जाते बरं? चला जाणून घेऊयात या मागचं खरं कारण. यामागची पौराणिक कथा अशी: सती सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते आणि ही घटना वडाच्या झाडाखालीच घडली होती. यामुळेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी या झाडाखाली प्रार्थना करण्याची प्रथा सुरू झाली. आणि यामागचं विज्ञान म्हणजे वडाचं झाड हे निसर्गात सगळ्यात जास्त सावली देणारं आणि ऑक्सिजन देणारं झाड आहे. याच्या संपर्कात आल्यामुळे शुद्ध हवा मिळते आणि उत्तम आरोग्य राहते आणि याच गुणधर्मांमुळे आपल्या शरीराला औषधी ऊर्जा मिळते. थोडक्यात सांगायचं तर वटपौर्णिमा हा सण फक्त पतीच्या आरोग्यासाठी नाही, तर पर्यावरण जपण्याचा आणि निसर्गाचे आभार मानण्याचा एक सुंदर संदेश आहे. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.